जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. सिद्ध लक्षण समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत की जो सिद्ध आहे त्यानं जाणून प्रपंचाचा, संसाराचा, पंचभौतिक जो पसारा आहे त्याचा त्याग केलेला असतो. अवघे ब्रह्मांड ज्याचे घर पंचभौतिक हा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. एक गोष्ट आहे गुंतणं आणि एक गोष्ट आहे ओळखून असणं. दोन्हीत खूप मोठा फरक आहे. आपण पूर्वी निरूपणात एक उदाहरण पाहिलंय पहा की भातुकलीचा खेळ लहान मुलं खेळतात, गुंतूनच खेळतात. भातुकलीतील प्रत्येक गोष्टीला त्यांच्या दृष्टीनं सत्यताच असते, पण बाप ओळखून असतो की ही भातुकली आहे, खोटी आहे. मग मुलांच्या समाधानासाठी तो भातुकलीमध्ये सामील होतो. मुलाच्या हातातून पाणी पिईल, काहीतरी खाईल वगैरे वगैरे, पण हे ओळखून आहे तो की हे सगळं खोटं आहे. साधकाची अडचण आता आपण पाहूया. हे सगळं खोटं आहे हे साधकाला माहीत नाही असं नाही. त्याचा प्रयत्न चालू आहे साधनेचा. त्याला हे कळलेलं आहे की खरं समाधान आता भगवंताच्या नामामध्ये, आपल्या आत्मानुसंधानामध्येच आहे. पण कधीकधी साधकाची अडचण अशी होते की ते आत्मानुसंधान ज्या माध्यमांनी ठेवायचं तीच माध्यमं प्रपंचामध्ये, संसारामध्येही लागतात. आता पहा, मन, बुद्धी, चित्त यांच्यामार्फतच तर आपण अनुसंधान टिकवणार. आता तीच माध्यमं प्रपंचातही लागतात. कसं आहे, भातुकलीतील भांडी खोटी, भातुकलीतील चहा खोटा. तो चहा भाजत नाही, अंगावर सांडत नाही, त्यात काही नाहीच आहे ना. पण प्रपंचात सगळा अनुभव तर आपल्याला खरेपणाने येत आहे. ठेच लागली तर जखम होते, रक्त येतं. मग ते खोटं कसं ठरवायचं, इथं साधकाची अडचण होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या आत्मानुसंधानाच्या चिंतनाला त्याला दृढ धरावं लागेल आणि मग मिथ्या असलेल्या प्रपंचामध्ये त्या बोधानं वावरावं लागेल. आता लक्ष देऊन ऐका बरं का. बायको आहे, नवरा आहे, मुलं बाळं आहेत, पैसा, अडका, काम, सगळं काही आहे. आता यामध्ये आपण राहत असताना साधनेची बैठक पाहिजे, ही पहिली अट. ती बैठक असेल तर साधनेमध्ये आपल्याला आत्मशांतीचा थोडा स्पर्श होतो. तो शांतीचा स्पर्श आपल्याला आपल्या कर्मांबरोबर आपल्या आत वागवायचा आहे आणि तोही चिंतनाच्या मार्फत. म्हणजे पहा, आता समजा नवरा बायको बसले आहेत. एखादा प्रसंग घडला की ज्यानं कुणाला तरी एकाला राग येईल. तर असा प्रसंग आल्यानंतर तिथं आपल्या स्वरूपाचं स्मरण पाहिजे की अरे, काही काळापूर्वी आपण ध्यानाला बसलो होतो, तेव्हा कसे शांत होतो, तेव्हा कसे निर्विकार होतो, तेव्हा कसा नामाचा, ध्यानाचा आनंद होता. मग आता बायकोवरती राग आल्यानंतर किंवा नवऱ्यावरती राग आल्यानंतर तो आनंद कुठे गेला? म्हणजेच आपलं काहीतरी चुकतंय. आता चुकतंय हे जर आपण आपल्याशी कबूल केलं तर आपली तिथून सुटका होईल. मग आपण पुन्हा आत्मचिंतनामध्ये रमून जाऊ. पण आता बरोबरच आहे असा अभिमानाचा अहंकार जर तिथे ठेवला तर आपल्याला शांती मिळणार नाही. म्हणजे पहा, प्रपंच सुटलेला नाही, पण प्रपंचामध्ये आपण अलिप्तपणानं राहायचं आहे ही युक्ती साधकाला अवलंबावी लागते. या युक्तीशिवाय दुसरा कोणताही इलाज नाही. परमार्थामध्ये एक साधन मार्ग असा आहे ज्याच्यामध्ये घर, दार, अंगावरचे कपडे, जवळ असलेला पैसा, जवळ असलेलं अन्न, ओळखीचे लोक, सगळ्यांचा त्याग करून निघून जाता येतं. पण भगवान भगवद्गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात की हा मार्ग सगळ्यांसाठी नाही. अगदी विरळ एखादा कुणीतरी करोडो लोकांमध्ये असतो नारायण ठोसर, जो घरातून बाहेर पडतो आणि समर्थ रामदास स्वामी बनतो. सगळे तसे कसे असतील? सगळे तसे असते तर घरोघरी किंवा निदान शहरात तरी 8-10 लोक समर्थ रामदास झाले असते. प्रपंचात राहूनच परमार्थ करावा लागतो. त्यामुळं प्रपंचाचा त्याग मनतः करावा लागतो.
आसक्ती मनातून टाकावी लागते, देहानं नाही. कर्तव्य सोडून, आपली कर्मे सोडून, आपल्या जबाबदाऱ्या सोडून कुठेही पळून जायचं असत नाही. पण हे ओळखून असावं लागतं की हे जे चाललं आहे ते खोटं आहे. आता हे ओळखायचं, याच्या सूक्ष्मातील अर्थाकडे आपण जाऊया. एखादी गोष्ट खोटी आहे असं केव्हा ठरतं? समजा आपल्या हातात 100ची नोट आहे. आता ती खरी की खोटी हे कशावरून ठरणार? पहिली गोष्ट म्हणजे खरी जी नोट आहे त्याच्यावरच्या खुणा ठरलेल्या असायला पाहिजेत, ज्या की ठरलेल्या असतात. आणि त्या खुणा दुसरीकडे कुठेही उमटत नाहीत हे पण ठरलेलं असायला पाहिजे. तेही ठरलेलं असतं. पहा, खऱ्या नोटेवरची एखादी खूण कोणत्याही कागदावरती उमटवता येत नाही. त्याला त्या प्रक्रियेतूनच गेलं पाहिजे, तर तशी खूण त्याच पद्धतीच्या कागदावरती येते ज्याला नोट म्हटलं जातं, आणि तो खरा पैसा म्हणून व्यवहारात उपयोगी पडतो. म्हणजे खुणा ठरलेल्या असायला पाहिजेत आणि त्या दुसरीकडे कुठेही उमटता कामा नयेत. समजा दुसरीकडे कुठे त्या उमटायला लागल्या तर त्या खुणेची किंमतच निघून जाईल. म्हणजे आपल्या घरातल्या प्रिंटरवरती जर नोटा छापून होत असतील तर नोटेची किंमत काय राहिली? म्हणजे खऱ्या वस्तूची किंमत खूण असणं आणि त्या खुणेचं एकमेवाद्वितीयत्व असणं यावर अवलंबून आहे. मग असं पहा, आता खोटं काय आहे? संत म्हणतात प्रपंच खोटा आहे. अर्थातच भगवंत खरा आहे म्हणून प्रपंच खोटा आहे असं संतांचं वाक्य आहे. मग भगवंताची खूण आपल्याला कळणार कशी? आपल्याला खरेपणा कळला पाहिजे ना, तर खोटेपणा कळणार. जसं खरी नोट असेल तर खोटी नोट ठरवता येईल. आता त्यासाठी भगवंताची खूण कळायला पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंकडे जावं लागतं. दुसरी पायरी म्हणजे त्यांच्या वचनावरती विश्वास असावा लागतो. कारण भगवंताची खूण ते सांगणार, आपल्याला माहीत नाही. सद्गुरूंना भगवंत भेटलेला आहे, श्री महाराजांना भेटलाय. मग श्री महाराज भगवंताची खूण सांगतील की अरे, शांती, समाधान, आनंद या भगवंताच्या खुणा आहेत. आत्मतृप्ती ही भगवंताची खूण आहे. मग दुसरा प्रश्न असा येतो की ही खूण प्राप्त व्हायला पाहिजे. असं पहा, 100ची नोट, खरी नोट बरं का, आपल्या हातात आहे, पण त्या नोटेवरची खूण मात्र आपल्या हातात नाही. तर नोट हातात असेल का? मुळीच नाही. म्हणजे लक्षणांसहित भगवंत आपल्याजवळ पाहिजे, तर खरेपणा आपल्याजवळ आहे. आता भगवंताची लक्षणं कोणती? भगवंत अजन्म आहे, भगवंत द्वैतातीत आहे, भगवंत सच्चित आनंद स्वरूप आहे आणि भगवंत नित्य आहे. म्हणजे या खुणांमध्ये, या लक्षणांमध्ये आपल्याला जावं लागेल, तर आपण खरेपणामध्ये जाऊ आणि तरच आपल्याला जे खोटं आहे ते खोटं आहे म्हणून कळेल. जोपर्यंत ही भगवंताची खूण आपल्याजवळ नाही तोपर्यंत खोट्या गोष्टीचा खोटेपणा केवळ शाब्दिक समजेल, खऱ्या अर्थानं कळणार नाही. याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ असा झाला की जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत प्रपंच मिथ्या हे खऱ्या अर्थानं कळतच नाही. म्हणून समर्थ सिद्ध लक्षण सांगतायत की या अवस्थेमध्ये म्हणजे प्रपंच खोटा, या अवस्थेमध्येच सिद्ध असतो. त्यानं हे जाणलेलं असतं, त्यामुळं त्यानं मनतः त्याग केलेला असतो. पंचभूतिका हा जोजार म्हणजे प्रपंच, संसार आणि दृश्यच बरं का, याचा त्याग सिद्ध जाणून करतो. आता इथे असा प्रश्न येतो की आपण तर सिद्ध नाही, साधक अवस्थेमध्ये आहे. साधकासाठी समर्थ ही लक्षणं सांगतायत. मग जर आत्मज्ञान आपल्याला नाही तर प्रपंचाचा खोटेपणा आपल्याला कळणार कसा? म्हणूनच इथे सद्गुरूंवरती विश्वास लागतो, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेवरती विश्वास लागतो. या गोष्टीवरती विश्वास लागतो की जो खरा भगवंत आहे तो आपणच आहोत आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व काही असत्य आहे. म्हणजेच जर अनुभवाला गोष्ट येत असेल तर ती खोटी आहे याच्यावरती तर्कानंच विश्वास ठेवावा लागतो. मन अनुभवाला येतं ना, खोटं आहे. विचार अनुभवाला येतात मनातून, म्हणजे विचार पण खोटे आहेत. मनामध्ये चित्र तयार होतं, ते चित्रही खोटं आहे. डोळ्याला दिसतं
दिसतं याचाच अर्थ जे दिसलेलं आहे ते खोटं आहे. बुद्धीमध्ये निर्णय होतो, ज्या गोष्टीचा निर्णय केला जातो ती गोष्ट खोटी आहे. आता इथं मन, बुद्धी किंवा डोळा याचं उदाहरण पाहिलं, पण ही सगळी इंद्रिये आहेत बरं का. कुठल्याही इंद्रियाला अनुभव येत असेल तर तो अनुभव खोटा आहे आणि अनुभव हा पंचभौतिकच आहे. त्यामुळं ते सगळं खोटं आहे याच्या जाणीवेत राहून जगावं लागतं. पुन्हा जगताना आपल्या ठिकाणी आपल्याला स्थिर राहावं लागतं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण बाहेर पडलो घरातून, छत्री घेतली तर छत्रीवरती विश्वास पाहिजे आणि आपल्या वाटेवरती विश्वास पाहिजे. पाऊस पडणारच. पावसाचा परिणाम आपल्यावरती होणार नाही जर छत्री बरोबर ठेवली तर. वाटेवरनं आपण चालत राहिलो तर आज ना उद्या आपण आडोशाला जाणार आणि मग जिथे पाऊस नाही तिथे पोहोचणार. साधकाची वाट दृश्यातून असते खरी. दृश्याचा पाऊस त्याला त्रास देतो खरा, पण तिथं नामाची छत्री पाहिजे, आत्मानुसंधानाची छत्री पाहिजे आणि सद्गुरूंनी दिलेल्या वाटेवरती विश्वास पाहिजे. तर तो ती वाट सोडत नाही, तर तो चालत राहतो. आणि चालत चालत गेला की नंतर असं स्थान येतं, म्हणजेच अद्वैत स्थिती, की जिथं पाऊस आहे पण आता लागत नाही, कारण वरती आता छप्पर आलं. मनुष्य मुक्कामी पोचला की बाहेर कितीही पाऊस असला तरी अगदी निर्धास्तपणे खुर्चीवरती पाय टाकून चहा पीत बसेल. आता बाहेर पाऊस असेल नाहीतर ऊन असेल, काय फरक पडतो? तसं जो अद्वैत स्थितीमध्ये पोचला त्याला प्रपंचानं फरक पडत नाही. आता त्यानं प्रपंचाला जाणलं, पावसाला जाणलं गेलं, त्याचा ओलेपणा कळला. पण आता आपण छपराखाली आहे तर त्या पावसाची भीती आपल्याला नाही. त्या पावसाचा आपण जाणून त्याग केला. असं साधकाला साधकावस्थेमध्ये करावं लागतं. तो छपराखाली गेलेला नाही सिद्धासारखा, तो छत्रीखाली आहे, पण त्याला छत्री घट्ट धरावी लागते, मार्ग घट्ट धरावा लागतो, तर तो निश्चित मुक्कामी छपराखाली पोचतो. म्हणून हे लक्षण समर्थ सांगतायत. म्हणजे साधकाच्या जीवनात त्याचे आप्तेष्ट, पैसा, घरदार सगळं काही असणार आहे. ओळखीचे लोक, मान मरातब, मान अपमान किंवा निंदा स्तुती, सुख दुःख हे सगळं असणार आहे. पण बरोबर नाम जपून ठेवलं पाहिजे, आत्मानुसंधान जपून ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी सद्गुरूंवर नितांत विश्वास पाहिजे. तरच या सिद्ध स्थितीपर्यंत पोहोचता येईल जिथे मग प्रपंचाची बाधा नाही. समर्थ म्हणतात, असा सिद्ध असल्यामुळं त्याच्यापाशी मग लोभही असत नाही, स्वार्थही असत नाही, शोकही असत नाही. पहा त्यांच्या ओव्या. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. आपुला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. शोके दुखवावी वृत्ती, तरी ते झाली निवृत्ती, म्हणून साधू आदी अंती शोकरहित. किती सुंदर सांगितले पहा समर्थांनी. आणि साधकाला शोकाचे प्रसंग येतात, साधकाला लोभाचे प्रसंग येतात, साधकापाशी स्वार्थ थोडा का होईना असतो, म्हणून त्याला ही लक्षणं नंदादीपासारखी आहेत. आता प्रत्येक गुणाचं वर्णन करण्याची गरज नाही, पण जेव्हा लोभ आहे तेव्हा अंतर्मुखता जपलीच पाहिजे. जेव्हा शोकाचा प्रसंग येईल तेव्हाही ती जपली पाहिजे. जपत जपतच आपल्याला वाटेनं चालायचं आहे. ज्याची वाट पूर्ण होते तिथल्या मुक्कामाचं हे लक्षण, की तिथं शोक नाही, तिथं स्वार्थ नाही, तिथं कुठलाही लोभ नाही. समर्थ म्हणतात, मोहे झळंबावे मन, तरी ते झाले उन्मन, या कारणे साधूजन मोहातीत. मन पाहिजे ना मोहामध्ये अडकायला. मनच नसेल तर मोह कुठून होणार? साधूपाशी मन नाही म्हणून साधू मोहातीत. जसा त्याच्यापाशी लोभ नाही, जसा त्याच्यापाशी शोक नाही, तसाच मोहही नाही. साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये, तोची साधू. या कारणे भयातीत, साधू निर्भय निवांत, सकळास मांडेल अंत, साधू अनंत रूपी. या ओव्या वाचल्या की श्री महाराजांच्या चरित्रातील प्रसंगाची आठवण होते.
काही मांत्रिक श्री महाराजांच्या मागे लागले होते की तुझ्यापाशी काहीतरी मंत्रविद्या आहे, ती तू आम्हाला शिकव, नाही तर तुला मारून टाकतो. म्हणून त्यांनी श्री महाराजांवरती सर्पमंत्र टाकला. पुष्कळ मोठा प्रसंग आहे. पण जे निर्भयत्व महाराजांपाशी होतं ते का होतं? कारण भय असण्यासाठी तिथे द्वैतभावच नव्हता. भय येणार कुठून? द्वैतामध्ये भय आहे, मनाच्या ठिकाणी भय आहे. साधूपाशी, सिद्धापाशी ही कुठलीही गोष्ट नाही. साधू वस्तू अद्वये म्हणतात पहा समर्थ. तेथे कैचे वाटील भये, परब्रह्म ते निर्भये तोची साधू. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच, फक्त चालतं बोलतं. श्री महाराजांनी देह ठेवला आणि ती बातमी ब्रह्मानंद महाराजांच्या कानावरती गेली. ब्रह्मानंद महाराज मटकन खाली बसले आणि म्हणाले, अरे सगुण ब्रह्म डोळ्याला दिसायचं ते आता कुठून दिसणार? असं हे साधू स्वरूप, सगुण पण परब्रह्म स्वरूप. समर्थ म्हणतात, असा हा साधू निर्भय असतो, निवांत असतो. निवांत म्हणजे आळसानी पडलेला नव्हे बरं का. निवांत म्हणजे जिथं चित्ताची, मनाची, वृत्तींची कोणतीही हालचाल नाही, अशी शांत स्थिती. समर्थ म्हणतात की जगामधल्या सगळ्या गोष्टींना शेवट आहे, अंत आहे. पण परब्रह्माशी जो एकरूप झाला, असा जो सिद्ध आहे, तो अंतरहित आहे, अनंत आहे. सत्य स्वरूपे अमर झाला, भये कैचे वाटेल त्याला, या कारणे साधूजनाला भयेची नाही. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कैचा उठेल खेद देहबुद्धीचा. इतक्या स्पष्ट आणि सुटसुटीत या ओव्या आहेत की खोलात जाण्याची गरजही नाही, द्वंद्वच नाही, तर तिथं भेद कुठून येणार? अभेद स्थिती आहे, त्यामुळं देहबुद्धी तर तिथे नाहीच नाही. हे खरं अमरत्व आहे बरं का. आपण असं समजतो की देहाला मरण आलं नाही तर तो अमर. पण देह हा पंचभौतिक आहे, तो मरणारच आहे. ज्याचा जन्म झाला तो मरतो. साधू ज्या स्थितीमध्ये जातो ती जन्ममरणातीत स्थिती आहे, देह नाही, हे समजून घेऊया. त्यामुळं देह वेळ आल्यानंतर पडतो, पण साधू कुठेही जात नाही. मृत्यू समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात पहा, असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. सगळे जातात पण तेच राहतात जे स्वरूपाकार असतात. साधू तसा आहे म्हणून तो खऱ्या अर्थानं अमर आहे. सत्य स्वरूपे अमर झाला असा साधू. सत्य जे आत्मस्वरूप, त्याच्याशी तदाकार होऊन म्हणजे आपण तेच, या अनुसंधानामध्ये राहून, त्या आनंदामध्ये राहून, साधनेच्या अभ्यासानं जो स्वरूपच होऊन गेला, तो याची देही याची डोळा अमर झाला. यापुढे समर्थ एक महत्त्वाची ओवी सांगतात. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना, या कारणे साधूजना खेदची नाही. खेद या गोष्टीचाही उल्लेख समर्थांनी केला बरं का. जसा लोभाचा केला, मदाचा केला, किंवा क्रोध, काम इत्यादींचा केला, किंवा भय, तसा खेद हा शब्दही समर्थ वापरतात. एखादी आपल्या जवळची वस्तू गेल्यानंतर आपल्याला खेद होतो पहा. साधूपशी हा खेद नाही. कारण का? तर बुद्धीने नेमिले निर्गुणा, हे अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. साधूला, सिद्धाला आत्म्याचा अनुभव असत नाही. आत्म्याचा निश्चय त्याच्या ठिकाणी असतो. म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाचा, स्वरूप निश्चय ज्याला म्हणता येईल, असं सिद्धापाशी असतं. आपण निरूपणात अनेकदा पाहिलेलं आहे की आत्मज्ञान हे निश्चयात्मक आहे, अनुभवात्मक नाही. अनुभव आला म्हणून आत्मज्ञान नाही. अनुभव आहे याचाच अर्थ मन आहे, याचाच अर्थ द्वैत आहे. आत्मज्ञान कशावरून आहे? तर त्याला दोनच मार्ग. एक तर तिथे निश्चय आहे, नाहीतर त्या आत्मज्ञानावरती सद्गुरूंनी शिक्का मारलेला आहे की याला आत्मज्ञान झालं. अन्यथा ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो असं म्हणू शकत नाही की मी आत्मज्ञानी. तिथे बुद्धीनं निश्चयात्मकतेनं राहावं लागतं, त्याच्या स्वरूपाच्या स्थितीमध्ये. समर्थ म्हणतात की अशा तऱ्हेनं हे निर्गुण जे आहे ते त्यानं बुद्धीनं प्रतिष्ठित केलेलं असतं. म्हणजे निश्चयानंच अहम आत्मा हा भाव जपलेला असतो. इथे देह बदलत नाही. इथे मन
बुद्धी चित्त सगळं काही कार्य करतं. जेव्हा प्रपंचाची वेळ येते तेव्हा करतं. पूर्वी निरूपणात आपण पाहिले पहा की श्री महाराज मनातूनच ठरवणार ना की पूजेला बसूया, प्रवचन करूया, शेतात काम करूया. पण ते मनावरती आहेत का? त्यांचं मन तिथे नाही, पण मनाचा वापर केलेला आहे. देहाचा वापर करून शेतात काम केलेलं आहे. पण श्री महाराज देहामध्ये नाहीत. ही जी अवस्था आहे ती समर्थ इथे सांगतायत की बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना. आता बुद्धीनं निश्चयानं ठरवलं की आपण तेच आत्मस्वरूप, तर त्या आत्मस्वरूपाला कोण नेणार? नाहीतरी आत्मस्वरूपाला कुणीच कुठेही नेऊ शकत नाही, ना कुणी प्रतिष्ठित करू शकतं. त्यामुळं तो जो खरा आहे आत्मस्थितीमध्ये, ती स्थिती कुठेही जात नसल्यामुळं आपल्यापासून काही गेलं हा भावच साधूच्या ठिकाणी असत नाही. त्यामुळं साधूला खेद असत नाही. आता इंद्रियांपाशी तर अनुभव आहे, पण इंद्रियांमध्ये बुद्धी पण येते. मन चित्त बुद्धी अंतःकरण ही सगळी आतली इंद्रियेच आहेत. मग इथे बुद्धी हा शब्द समर्थ का वापरतात? ही बुद्धी देहबुद्धीला चिकटून असलेली बुद्धी नाही. ही बुद्धी आहे आत्मबुद्धी. म्हणजे तोच आपण झाल्यानंतर बुद्धीमध्ये पडणारा आत्मप्रकाश इथे समर्थ सांगतायत. या आत्मप्रकाशामध्ये सिद्ध असतो, साधू असतो. ज्या बुद्धीनं गणित सोडवलं जातं, ज्या बुद्धीनं स्मरणशक्ती तल्लख राहते, ज्या बुद्धीनं बुद्धिबळ खेळ खेळला जातो, ती बुद्धी ही नव्हे. ती बुद्धी देहाला चिकटलेली. ही आत्मबुद्धी आहे, ज्या बुद्धीच्या निश्चयामध्ये सिद्ध असतो की मी आत्मा. इथे पहा, मी आत्मा असा शब्द असत नाही. तो बुद्धीचा निश्चय सांगण्यासाठी ही शब्दयोजना केली जाते की अहम आत्मा, मी म्हणजे आत्मा, सहा अहम वगैरे वगैरे. हा बुद्धीचा निश्चय निशब्द असतो. त्या स्थितीमध्येच तो असल्यानंतर त्या निश्चयाला शब्दाची काय गरज? जसं आपण पुरुष असू तर मी पुरुष आहे असं आपण म्हणतो का? पुरुष ही स्थिती आहे आपली, स्त्री ही स्थिती आहे. ती स्त्री मी स्त्री आहे, मी स्त्री आहे असा जप करत नाही. ती स्थिती आल्यानंतर तिथे त्या स्थितीसाठी शब्द लागत नाहीत. तिथे तो निश्चयच असतो की मी स्त्री किंवा मी पुरुष. तसा मी आत्मा हा निश्चय सिद्धापाशी असतो. म्हणून तो जो खरा बनतो म्हणजे आत्मस्वरूपच बनतो, ते स्वरूप कुठेही येत जात नसल्यामुळं त्याच्यापासून काही गेलं असा भाव त्याच्या ठिकाणी येत नाही. म्हणून त्यास कोणीच नेईना, या कारणे साधूजना खेदची नाही असं समर्थ सांगतात. पण हे तर झालं सिद्धाचं लक्षण. सांगितलंय साधकांना. मग इथं साधकानं काय घ्यायचं? नेहमीप्रमाणे पहिली गोष्ट त्याची साधनेची बैठक नियमित पाहिजे. तरच तो आपण आत्मा आहोत या अनुभूतीमध्ये शिरेल. म्हणजेच देहभाव नाही, स्थळकाळाची जाणीव नाही, मन नाही, चित्त नाही, तरीही आपण आहोत या प्रत्यक्ष अपरोक्ष प्रचितीमध्ये तो जाईल. अर्थातच साधकावस्थेमध्ये ही प्रचिती दीर्घकाळ टिकत नाही. पण जर प्रचिती आली तर ती त्याला निश्चयानं बाळगता येते. आता समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आपल्याला मोबाईलवरती मेसेज आला की तुमच्या खात्यात अमुक अमुक रुपये जमा झाले. आता हे कळल्यानंतर पुन्हा त्या पैशाच्या अनुभवात जायची गरज असत नाही. आपल्या बुद्धीमध्ये आपण निश्चय करतो की अमुक अमुक पैसे जमा झाले आहेत. ते वारंवार आपण म्हणतही नाही, निश्चयानं ते बसतात. तसंच साधकाला साधनेत मिळालेल्या आत्मशांतीचा, मगाशी बघितलं तसं साधनेत मिळालेल्या स्वतःच्या शुद्ध मीचा अनुभव निश्चयानं जपावा लागतो. मग आता हा का जपायचा? समर्थांचे शब्द आठवायचे, सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये. असं जपत जपतच म्हणजे रोज थोडं थोडं आत्मभावामध्ये जात जात साधक सिद्ध होऊन जातो. आत्मभावच त्याच्या ठिकाणी दृढ होऊन जातो. पूर्वीचे कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे की लग्न झाल्यानंतर ती मुलगी काही कारणाने 1-2 वेळा माहेरी जाते आणि परत सासरी येते. परत काही दिवसांनी माहेरी जाते, सासरी येते. थोड्या काळासाठी माहेरी जाऊन पुन्हा सासरी येऊन रमत असते. असं करत करत ती कायमची सासरी येऊन राहते. आता सासरचीच होते. तसं साधक त्याच्या खऱ्या माहेरी जातो
रोज सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये थोडा थोडा वेळ जातो आणि असं जात जात कायमचाच माहेरी निघून जातो. म्हणजे सुरुवातीला बुद्धीचा निश्चय केला जाईल, पण नंतर तीच बुद्धी आत्मबुद्धीमध्ये परिवर्तित होते. तिथे केवळ स्वरूपच शिल्लक राहिल्यामुळं त्याचा प्रकाश बुद्धीत पडतो आणि मग तो सिद्धावस्थेमध्ये निर्गुणाला बुद्धीनं धरून ठेवतो. बुद्धीने नेमिले निर्गुणा असं त्याचं होतं. पुढेही समर्थांनी पुष्कळ विस्तार केलेला आहे. सिद्ध लक्षण सांगून साधकांना सावध केलेलं आहे. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.